पोर्टल शिक्षक भरती संदर्भात नवीन सूचना आयुक्त कार्यालयासाठी महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभाग मंत्रालय यांनी दिलेले आहेत आणि अर्थातच त्या सूचनेचं अवलोकन तर आपण या व्हिडिओमध्ये करणारच आहोत. त्याचबरोबर दुसरा टप्पा टेट 2023च्या मुलाखत राऊंडला का वेळ होतोय, जे काही मंत्रालयातून आयुक्त कार्यालयातून फॉलोअप मी ॲडव्होकेट प्राध्यापक बाळू शमाने घेतलेला आहे त्याबाबत सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि ऍक्च्युली या सूचना का काढाव्या लागल्या, त्याचबरोबर जे काही टेक्निकल गोष्टीमध्ये जी मुलाखत राऊंड अडकलेला आहे अशी बऱ्यापैकी उत्तर आपल्याला मिळत होती, ते काय होतं आणि ते असं असताना आता मुलाखत यादीचा जो मार्ग मोकळा झालेला आहे आणि कधीपर्यंत लागेल आजपर्यंत अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, प्रथमतः हे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयाचं हे आपण लेटर पाहू शकतो. 18 जून 2025 आहे आणि त्याच्यानुसार जो विषय आहे तो पाहू शकता, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सामाजिक आरक्षणाची पडताळणी करण्याबाबत. अर्थातच फक्त एका मिनिटामध्ये हा ज्या सूचना आहेत त्या समजून घेऊयात. आपण मेन मुद्द्याकडे वळणार आहोत. सो स्टे कनेक्टेड. आता याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये हे जे त्यांनी सांगितलेलं आहे की पहिली यादी लावण्यात आली, 21 मेला लावण्यात आली पोर्टलवरती. दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती शिवाय जी पदभरतीची 21 मे 2025 ला जे काही यादी लावण्यात आली, परंतु त्याच्यामध्ये जवळपास शालेय शिक्षण विभागाकडे कन्सल्ट केला होता की 7 उमेदवार, जे टोटल उमेदवारांपैकी 7 उमेदवार होते, त्यांची म्हणजे त्या उमेदवारांनी SCBC न काढल्यामुळे आणि सामान्य प्रशासन विभागाचा GR, शालेय शिक्षण विभागाचं न्यूज बुलेटिन, त्याच्यानुसार कंपल्सरी मराठा उमेदवार जर एखादा असेल आणि त्यांनी जर EWS चा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये घेतला असेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याला SCBC चाच लाभ घ्यावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर EWS बाबत सुद्धा या सूचना आहेत. तर त्याच्यामध्ये हे सर्व डिटेल दिलेले आहेत की कधीपासून 10% आरक्षण लागू झालं आणि सामान्य प्रशासन विभागाने त्याच्यासाठी हे सर्व सेवेमध्ये करत असताना 10/3/2025 पासून उमेदवारांना स्वतःचं म्हणजे ते दुसऱ्या टप्प्याचं सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी तिची काही मुदत देण्यात आली होती. पहिला पॅराग्राफ. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये असं आहे की जे काही न्यूज बुलेटिन काढलं होतं 10 मार्च 2025 मध्ये आणि क्लिअरली लिहिलं होतं मुद्दा क्रमांक 14 आणि मुद्दा क्रमांक 16. त्याचबरोबर 12/3/2025च्या जो काही सूचना आहेत त्याच्यानुसार सुद्धा हे सांगितलं होतं की ओपन आणि EWS प्रवर्गामध्ये स्वप्रमाणपत्र सादर केल्या उमेदवारांना शासन निर्णय 27/2/2024 नुसार SCBC आरक्षण लागू असल्यास तसा बदल करण्याबाबत कळवण्यात आले होते. परंतु काही उमेदवारांनी त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल न केल्यामुळे पोर्टलवर नोंद माहितीनुसार त्यांची जी निवड आहे EWS प्रवर्गातून शिफारस करण्यात आलेली आहे. आणि यासाठी EWS चे जे उमेदवार आहेत त्यांनी आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा निवेदनं दिली होती की SCBC चा उमेदवार असताना सुद्धा तो EWS चा लाभ घेत आहे. परंतु याच्यामध्ये झालं काय लक्षात घ्या. आता त्या उमेदवारांनी तेव्हा SCBC होतं, EWS होतं, त्यांनी SCBC केलं नाही किंवा त्याला सर्टिफिकेट मिळालं नसेल, परंतु सध्या जागा खाण्याचं काम मात्र अशा उमेदवारांकडून होतंय. कारण ती शेवटी जागा कोणीतरी घेते. उद्याच्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये हा जो पूर्णतः GR दिलेला आहे, सूचना आहे त्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. फक्त त्याच्यामध्ये एकच आहे की ज्या काही जागा EWS च्या होत्या त्या आता SCBC ला द्याव्या लागत आहेत आणि त्यांना त्या म्हणजे पर्याय नाहीये. त्यांना SCBC मध्ये जरी EWS मधून जर नियुक्ती झाली असली तरी सुद्धा त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. त्याचबरोबर आता शेवटचा पॅराग्राफ आहे तो EWS आणि SCBC साठी आहे. सभा आपल्या स्तरावरून कागदपत्र पडताळणी दरम्यान पोर्टलद्वारे EWS प्रवर्गातून शिफारस करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांच्या EWS प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. आता यासाठी या सूचना मिळाल्यानंतर EWS चे जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका. फक्त जर एखाद्या कॅन्डिडेटची EWS अंतर्गत जर तिथं निवड झाली असेल विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये किंवा आता त्यांना कदाचित नियुक्ती लेटर सुद्धा मिळालं असेल, परंतु तो उमेदवार EWS साठीच आहे का, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादा मराठा कम्युनिटीचा उमेदवार आहे तर आणि त्यांनी EWS आरक्षण जर घेतलं असेल तर त्याला ते लागू असणार नाही, हे क्लिअरली आहे. परंतु जर एखादा उमेदवार जर EWS कॅटेगरीचा असेल तर मात्र त्याला EWS त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. मग पुन्हा एकदा रिव्ह्यू करायला सांगितलेलं आहे. जे ऑर्डर दिलेल्या आहेत त्या सुद्धा पुन्हा एकदा रिव्ह्यू करायला सांगितलेल्या आहेत आणि त्यासाठी आपण सुद्धा फॉलोअप घेतच होतो.
उमेदवार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू असताना त्यांनी जर पोर्टलवर ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज सादर केला असल्यास अशा उमेदवारांच्या पात्र अपात्रतेबाबत यथानियम निर्णय घेण्यात यावा. आणि मित्रांनो, हेच कारण आहे की सध्या जी विथ इंटरव्ह्यूची यादी आहे त्याला का वेळ लागतोय. त्याच्यामध्ये ज्या मेन प्रॉमिनंट गोष्टी होत्या त्याच्यामध्ये एससीबीसी ला सुद्धा असं क्लॅरिटी दिली नव्हती की जसं सीटीईटी बद्दलचा जो निर्णय बघा नुकताच मी चॅनलवरती शॉर्ट टाकलेला आहे, व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल क्लॅरिटी नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा जे याद्या तयार होत्या त्याच्यामध्ये पुन्हा एकदा कराव्या लागल्या होत्या. आणि ईडब्ल्यूएच सुद्धा हेच आहे. याच्या अगोदर सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जरी ईडब्ल्यूएस मधून नियुक्ती झाली तरी सुद्धा जर एससीबीसी असेल, मराठा कम्युनिटीचा उमेदवार असेल तर मात्र त्याला बाद करण्यात येणार आहे. आणि आता आपण पाहतोय ऍज इट इज हे परिपत्रक शासनच्या ज्या काही सूचना आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. आणि त्याच गोष्टीमुळे सध्या विथ इंटरव्ह्यू राऊंड लागायला उशीर होतोय. जवळपास 8,500 प्लस पदांसाठी जवळपास 14 ते 15,000 उमेदवारांची निवड केली जाणार आहे नियुक्तीसाठी. आणि मग ते सगळं करत असताना एका 10 उमेदवार आणि ते करत असताना जे पहिल्या याद्या जे होत्या त्याच्यामध्ये आता हे ज्या चुकीच्या नियुक्ती ह्या सगळ्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा याद्या पडताळून पाहण्याचं काम चाललेलं आहे. जवळपास 15,000 उमेदवार त्यांनी पोर्टलवरती अपलोड केलेले सर्टिफिकेट इज इट व्हॅलिड, नॉट व्हॅलिड, त्याच्यामध्ये काही नावामध्ये बदल असतात. जर मुलीचं लग्न झालं असेल तर त्याच्यामध्ये अजून वेगळंच असतं, फॉर्म वेगळ्या नावाने असतो. अशा सगळ्या गोष्टीची पडताळणी सध्या चालू आहे. आणि आता हा जी आर निघाला त्याचबरोबर एससीबीसी आरक्षणासंदर्भात 5% सीटीईटी मध्ये सूट बद्दलचं मार्गदर्शन आता शालेय शिक्षण विभागाने पूर्ण व्यवस्थापनांना पाठवलेला आहे. त्यामुळे आता इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तो लागण्यासाठी मोकळा म्हणजे वाट मोकळी झालेली आहे. आणि शालेय शिक्षण विभागाचा जो फॉलोअप घेतोय त्याच्यानुसार एक या संडे पासून पुढच्या संडे पर्यंत कधीही यादी लागू शकते विथ इंटरव्ह्यूची. कारण आता मात्र त्यांचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आहे. मला असं वाटतं न्यूज बुलेटिन मध्ये सुद्धा सांगण्यात आलं होतं. आजवर ज्या याद्या ऑलरेडी रेडी होत्या त्या पुन्हा एकदा रिवाईज करायला लागलेल्या आहेत हे सगळ्या आरक्षणाच्या या गोंधळामुळे. आणि त्याचमुळे विथ इंटरव्ह्यूला उशीर झालेला आहे असं ऑफिशियल ऑथॉरिटी कडून सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, वाट तर आपण पाहतोय यादी लागली पाहिजे आणि पुढच्या रविवारपर्यंत तर 100% लागेल. आता हे असं खूप वेळा सांगून झालं परंतु आता जरा थोडं प्रॉम्प्टली सांगावं असं वाटतं कारण याच्यावरती काम सुरू आहे ते स्वतः डोळ्याने मी सुद्धा पाहिलेलं आहे. सो काळजी करू नका, यादी लागेलच. कारण आपल्यालाच गरज नाहीये, आपल्याला जास्त घाई झालेली नाही तर शालेय शिक्षण विभागाला सुद्धा याची घाई झालेली आहे. आणि आता जवळपास जो हा होता ईडब्ल्यूएस असेल किंवा एससीबीसी असेल त्यांच्या संदर्भातला हा तिढा मिटलेला आहे. त्यामुळे यादी लागेलच, त्याच्याबद्दल वादच नाही. ते लावणार आहेत, ठेवणार तर अजिबातच नाहीयेत. फक्त असं आहे की पेशन्स म्हणजे खूप पाहायला जातोय. तर बी स्पेसिफिक जास्त काळजी करू नका. नक्की याच्यातून काही ना काही तर चांगलं आपल्याला आलेलं दिसणार आहे. आणि जास्तीत जास्त उमेदवारांची जेव्हा नियुक्ती होणार आहे व्यवस्थापनावरती तेव्हा अशा चुकीच्या जेव्हा उमेदवारांची जेव्हा चुकीच्या ठिकाणी जेव्हा त्यांनी काही फॉर्म मध्ये नाही बदल केले तर त्याच्यामुळे तो उमेदवार त्यांच्या जागा मात्र खाणार आहे. आणि ते करू नये. मी बऱ्याच वेळा सांगते की मुलाखत राऊंड मध्ये त्यांचं असं टार्गेट आहे की 0 एरर असावी. यासाठी हा उशीर होत आहे. सो हॅव अ पेशन्स. आय नो इट्स इम्पॉसिबल नाव बट स्टील वेट अँड वॉच आपण काही करू शकत नाही. कारण काम चालू आहे ते सतत डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आता लवकरच ही यादी लागेल अशी अपेक्षा ठेवूयात. आणि म्हणजे आता उद्या संडे आहे, संडे पासून कधीही लागू शकते. आय मीन टू से म्हणजे नक्की लागणार आहे. आणि या मंथच्या अगोदर तर नक्कीच लागणार आहे. फक्त हे त्यांच्या टेक्निकल गोष्टी आहेत सोडवण्याचं शालेय शिक्षण विभाग काम करत आहे. आणि जे ईडब्ल्यूचे उमेदवार आहेत त्यांचं जेन्युन सर्टिफिकेट आहे ते पहिल्यांदा पण ईडब्ल्यूचे होते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा ईडब्ल्यूचे होते. मित्रांनो, तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण तुम्हाला सुद्धा सीटीईटीचा तो लाभ भेटेलच भेटेल. परंतु तुम्हाला सुद्धा इथे एकदा पाहून घेतील कागदपत्र. कारण असं आहे की आता जरी भरती दुसरी टेट 2023 झाली तर 25 येऊ पाहते. उद्या एखादा जरी उमेदवार शिक्षक सरप्लस झाला तरी सुद्धा त्याला अशा प्रकारे शासन अकोमोडेट करून घेऊ शकते. सो दॅट्स इट फॉर टुडे. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि या महत्वपूर्ण सूचना ईडब्ल्यूएस साठी जरी असल्या तरी प्रत्येकाने अवलोकन करणं गरजेचं आहे. आता शासनाने किती टाईट पकडलेलं आहे ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येतच असेल. स्टे कनेक्टेड. ऑल द बेस्ट अँड येस, जय हिंद, जय महाराष्ट्र.